12th केमिस्ट्री लेक्चर. आपलं चॅप्टर चालू आहे अमाइन्स. याच्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर बघितलं होतं, नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. मग त्याच्यामध्ये कॉमन नेम एंड IUPAC नॉमेनक्लेचर हे स्टडी केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रिपरेशन मेथड स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. द फर्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अमाइनची बाय अमोनोलिसिस ऑफ अल्किल हलाइड्स. बघा मेथडचं नाव काय आहे तर बाय अमोनोलायसिस. बाय अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाइड्स. When alkyl halide is heated with alcoholic solution of excess ammonia, it undergoes nucleophilic substitution reaction in which the halogen atom is replaced by an amino NH2 group to form primary amine. आता काय काय होतं बघा रिॲक्शनमध्ये. ह्या अल्किल हलाइड, वेन अल्किल हलाइड म्हणजे काय असेल RX. तुम्हाला ही रिॲक्शन लिहिता येईल डायरेक्ट. वेन अन अल्किल हलाइड RX इज हिटेड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ एक्सेस अमोनिया. काय असणार आहे RX. अमोनियाचं स्ट्रक्चर पण तुम्हाला माहिती आहे. प्लस काय येईल NH3 हिटेड विथ एक्सेस ऑफ अमोनिया. फक्त इथे लिहिताना काय लिहायचं अल्कोहोलिक और एक्सेस असेल एक्सेस ऑफ अमोनिया. इट अंडरगोज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता न्यूक्लिओफाइल म्हणजे काय असतो NU मायनस इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस विच अटॅक्ट्स ऑन इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसिस. कुठे याचा अटॅक होणार तर इलेक्ट्रॉन डिफिशियंट सेंटरवर. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन विच द हॅलोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय अन अमोनिया किंवा अमायनो NH2 ग्रुप. आता ह्याच्यातला जो हॅलोजन ॲटम असेल RX मधला जो हॅलोजन ॲटम आहे X म्हणजे काय ते हॅलोजन आहे तो हा X कशाने रिप्लेस होतो तर NH2 ग्रुप रिप्लेस होतो. NH2 ग्रुपने आपल्याला स्ट्रक्चर काय मिळतं तर प्रायमरी अमाइन्स म्हणजेच NH2 स्ट्रक्चर मिळतं. अल्किल हलाइड मधला काय होतो X जो ग्रुप आहे RX न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊन हा RX ग्रुप रिप्लेस होतो NH2 न. ह्या रिॲक्शनला म्हणतात अमोनोलायसिस ऑफ अल्किल हलाइड्स. This process of breaking of CX bond by ammonia is known as ammonolysis. ह्याच्यामध्ये काय होतं ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड बाय अमोनिया. आता जो RX बॉन्ड आहे म्हणजेच काय CX बॉन्ड R म्हणजे काय म्हणतो आपण कार्बन वगैरे अल्किल ग्रुप असतो CH3X वगैरे असेल म्हणजे कार्बन आणि हॅलोजन मधला काय होतो बॉन्ड ब्रेक होतो. RX म्हणजे कार्बन आणि CX बॉन्ड ब्रेक होतो कशामुळे तर अमोनियामुळे NH3 मुळे. कारण त्याची रिॲक्शन कशासोबत होते अल्किल हलाइड्स व्हेन रिॲक्ट विथ अल्कोहोलिक एक्सेस सोल्युशन ऑफ किंवा एक्सेस ऑफ अमोनिया. अमोनिया सोबत रिॲक्शन झाल्यामुळं हे अमोनिया काय करतं तो जो CX बॉन्ड आहे तो ब्रेक करायचं काम करतं. तिथं काय होतं त्याचं ब्रेकिंग होतं म्हणून त्याला काय ह्या प्रोसेसला काय म्हणतात तर धिस प्रोसेस इज नोन ॲज अमोनोलायसिस. सो द प्रायमरी अमाइन ह्याच्यामध्ये तयार होणार RX हा X रिप्लेस होणार NH2 ग्रुपनं म्हणजेच हा कार्बन आणि कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड काय होतो ब्रेक होतो म्हणून त्या प्रोसेसला म्हणतात अमोनोलायसिस. दिस रिॲक्शन इज नोन ॲज अल्कायलेशन ऑफ अमोनिया किंवा अजूनही त्या रिॲक्शनला एक नाव आहे कोणतं तर अल्कायलेशन ऑफ अमोनिया. ह्याच रिॲक्शनला म्हणतात. द रिॲक्शन इज ऑल्सो नोन ॲज अल्कायलेशन ऑफ अमोनिया. द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन अ सील्ड ट्यूब ॲट 373 केल्विन. कशाला रिॲक्शन होते ही तर सील्ड ट्यूब म्हणजे जे पॅकिंग असतं सील केलेले असते अशी ट्यूबमध्ये रिॲक्शन होते 373 केल्विनला. टेम्परेचर बघा 373 केल्विन 373 केल्विनला ही रिॲक्शन होते. सो दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट इन अ सील्ड ट्यूब ॲट 373 Kelvin. It may be noted that the primary amine obtained in first step is a stronger nucleophile than ammonia. आता जो NH2 प्रायमरी अमाइन तयार होतं NH2 जे फर्स्ट स्टेपमध्ये मिळणार आहे काय मिळणार आपला हा NH2 हा काय असतो स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल दॅन अमोनिया. जो आपण अमोनिया यूज केला त्याच्यापेक्षा पण काय होतो स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल तिथं काय होतं जनरेट होतो न्यूक्लिओफाईल क्रिएट होतो. हेन्स इट फर्दर रिॲक्ट्स विथ अल्किल हलाइड टू फ्रॉम सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स अँड फायनली क्वाटर्नरी अमोनियम साल्ट ऑफ NH3 इज नॉट युज्ड इन अ लार्जर एक्सेस. आता पहिल्या स्टेपमध्ये काय तयार झालं NH3 मुळे जो CX बॉन्ड होता बघा रिॲक्शन व्यवस्थित NH3 मुळे जो CX बॉन्ड होता म्हणजेच RX बॉन्ड तो ब्रेक होणार. तिथं काय होतो NH2 अटॅच होतो RNH2 हे स्ट्रक्चर मिळतं आपल्याला प्रायमरी अमाइन्स मिळतात. पण जे RNH2 तयार होतं प्रायमरी अमाइन जे तयार होतं हे काय असतं स्ट्रॉंगर बेस दॅन कारण अमाइन पण बेस आहे स्ट्रॉंगर बेस दॅन अमोनिया. अमोनिया जरा वीक असतो अमाइन्सपेक्षा. सो
जो NH2 तयार होतो प्रायमरी अमाइन इज अ स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल किंवा स्ट्रॉंगर बेस असेल स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल दॅन अमोनिया. अमोनियापेक्षा तो काय स्ट्रॉंगर न्यूक्लिओफाईल आहे, त्यामुळे ते परत अगेन रिॲक्ट्स विथ अल्किल हलाइड. हे जे RNH2 आहे अगेन रिॲक्ट कशासोबत होतं तर अल्किल हलाइड सोबत होतं. परत काय होतं त्याच्यापासून सेकंडरी टर्शरी आणि फायनली क्वाटर्नरी अमोनियम साल्ट हे तयार होऊ शकतात. हे सांगितल्याने फायनली काय मिळतं तर क्वाटर्नरी अमोनियम साल्ट इफ NH3 इज नॉट युज्ड इन लार्ज एक्सेस. जर NH3 एक्सेसमध्ये नाही यूज केलं आहे, ह्या नॉर्मल क्वांटिटीमध्ये यूज केलं. एक्सेस म्हणजे काय असतं लार्ज क्वांटिटीमध्ये. जर NH3 तुम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये नाही यूज केलं तर रिॲक्शन काय होते पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला RNH2 जे मिळेल ते अगेन रिॲक्ट विथ अल्किल हलाइड्स. हे अल्किल हलाइड्ससोबत अगेन रिॲक्ट होतं, सेकंडरी तयार करतं, परत टर्शरी त्यानंतर क्वाटर्नरी अमोनियम साल्ट तयार होऊ शकतात. पण तेच जर तुम्ही इथंच एक्सेस क्वांटिटीमध्ये यूज केलं तर रिॲक्शन इथं स्टॉप होते. RNH2च लास्ट प्रोडक्ट मिळतो, प्रायमरी अमाइन्सच मिळतात जेव्हा एक्सेस क्वांटिटीमध्ये हे यूज केलं जातं तेव्हा. म्हणून अमोनिया जो आहे तो काय करतात एक्सेस क्वांटिटीमध्ये यूज करतात. एक्सेसमध्ये यूज केल्यामुळे रिॲक्शन कुठं प्रायमरी अमाइनच्या तिथंच काय होते स्टॉप होते. जर एक्सेस यूज नाही केलं तर रिॲक्शन पुढं कंटिन्यू सेकंडरी टर्शरी क्वाटर्नरी अमोनियम साल्टपर्यंत काय होतं कंटिन्यू रिॲक्शन होते. आता खाली रिॲक्शन दिले बघा RX प्लस NH3 जी सांगितली तीच रिॲक्शन आहे. RX अल्किल हलाइड्स रिॲक्ट्स विथ अल्कोहोलिक अँड एक्सेस क्वांटिटी ऑफ अमोनिया. अल्कोहोलिक अँड एक्सेस क्वांटिटी ऑफ अमोनिया NH3 गिव्स RNH2. काय मिळाली तर RNH2 प्रायमरी अमाइन्स. इन ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ अल्किल हलाइड्स विथ अमोनिया इज RI, RBr आणि RCl. सगळ्यात जास्त ग्रेटर कोण रिॲक्ट करतं अमोनियासोबत तर RI. म्हणजे जे आयोडीन डेरिव्हेटिव्ज असतील अल्किल आयोडाइड्स जे असतील RI हे जास्त स्ट्रॉंगली रिॲक्ट होतात. त्यानंतर RBr अल्किल ब्रोमाइड्स आणि लास्ट अल्किल क्लोराइड्स. व्हेन टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड किंवा टर्श ब्युटिल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ अल्कोहोलिक NH3 आयसोब्युटिलिन इज फॉर्म्ड. आता रिॲक्शन काय सांगितले बघा टर्श ब्युटिल ब्रोमाइड. मला वाटते स्ट्रक्चर सगळ्यांना काढता येत असेल. टर्श ब्युटिल ब्रोमाइडचं कशासोबत रिॲक्शन होणार आहे अल्कोहोलिक NH3 सोबत. तिथं तयार काय होतं आयसोब्युटिलिन इज फॉर्म्ड. दिस इज द रिझल्ट ऑफ इलिमिनेशन रिॲक्शन प्रिफर्ड ओव्हर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इतर रिॲक्शन काय होते NH3 सोबत एक्सेस अल्कोहोलिक NH3 यूज केल्यानंतर एक्सेस नाही आहे फक्त अल्कोहोलिक आहे. अल्कोहोलिक NH3 यूज केलं टर्श ब्युटिल ब्रोमाइडवर तर प्रोडक्ट काय मिळतं आयसोब्युटिलिन. म्हणजे काय डबल बॉन्डेड कंपाऊंड आहे बघा. ब्युटिलिन म्हणजे काय डबल बॉन्ड असतो कार्बन कार्बन डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळेल. आयसोब्युटिलिन कॉमन नेम आहे ते. मग तिथं काय होतं रिझल्ट इन कोणती रिॲक्शन होते तर इलिमिनेशन रिॲक्शन प्रिफर्ड ओव्हर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन थ्रू द स्टेबल टर्शरी ब्युटाइल कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. आता याच्यामध्ये जी रिॲक्शन जी होते ती कोणती होते तर इलिमिनेशन रिॲक्शन होते. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन होण्याच्या ऐवजी कोणती रिॲक्शन होते तर इलिमिनेशन रिॲक्शन. आता खाली तुम्हाला रिॲक्शन दाखवले बघा Br मायनस जो आता कार्बोकॅटायन इथं काय झाला इंटरमिजिएट टर्शरी ब्युटिल कार्बोकॅटायन. आता जो पॉझिटिव्हली चार्ज स्पेसेस असतात त्याला म्हणतात कार्बोकॅटायन. इथं कोणता इंटरमिजिएट तयार होतो तर कार्बोकॅटायन इंटरमिजिएट. आता तुम्हाला स्ट्रक्चर दाखवले टर्श ब्युटिल ब्रोमाइडचं बघा. हे जे कार्बन आहे त्याला Br अटॅच आहे, त्यानंतर हे 3 CH3 ग्रुप म्हणून त्याला काय म्हणतात टर्शरी कार्बन आहे. सो टर्शरी आणि 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटाइल आणि ब्रोमाइड बघा 1 2 3 आणि 4 कार्बन्स आहेत. सो 4 कार्बनसाठी काय येईल ब्युटाइल ग्रुप आणि टर्श ब्युटिल ग्रुप आहे. सो टर्शरी कारण तो कार्बन कसला आहे टर्शरी आहे म्हणून त्याच्यासाठी वापरलं टर्श ब्युटिल ब्रोमाइड. मग याची रिॲक्शन कशासोबत केली बघा NH3 अल्कोहोलिक अमोनिया सोबत. मग काय होतं हा Br निघून जातो. मग हा जेव्हा Br निघून जाईल तेव्हा तिथं काय येणार आहे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे कार्बनवर. काय येतं कार्बनला पॉझिटिव्ह चार्ज येतं CH3 बघा. C इथं फक्त Br निघून जातो आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज राहतो CH3 आणि CH3. हे स्ट्रक्चर आहे तसं येतं समजलं. टर्श ब्युटिल ब्रोमाइड रिॲक्ट्स विथ अमोनिया. इथे इंटरमिजिएट काय तयार होतो कार्बोकॅटायन. आता इंटरमिजिएट म्हणजे काय असतं तर आपलं रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होताना एक अशी स्टेज येते की त्याच्यामध्ये तो तयार होतो. रिॲक्शनच्या मध्येच तयार होत असतात हे इंटरमिजिएट पण काय असतात हायली अनस्टेबल असतात. अनस्टेबल असल्यामुळे ते स्टेबल काय करतं प्रोडक्ट लगेच ॲक्वायर करत असतं. अनस्टेबल मग असे कार्बोकॅटायन असतात, कार्बॅनियन असतात, फ्री रॅडिकल्स असतात, असे काय असतात इंटरमिजिएट्स. आता याच्यामध्ये कोणता इंटरमिजिएट तयार झाला तर पॉझिटिव्हली चार्ज कार्बोकॅटायन्स. आता कार्बोकॅटायनमधनं परत काय होतं H+ मायनस H+. आता H+ काय करतो
बाहेर पडतो आणि हे स्ट्रक्चर मिळतं बघा आयसोब्युटिलिनचं. म्हणजे ह्यातला आता इथलं दाखवतो तुम्हाला, ह्यातला हायड्रोजन आणि हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे H+ बाहेर पडतो आणि इथं काय येतो तर डबल बॉन्ड येतो. म्हणजे ह्यातला एक हायड्रोजन इथं काय करतो डबल बॉन्ड क्रिएट करतो आणि ॲज अ H+ म्हणून -H+ बाहेर पडतं आणि CH3C डबल बॉन्ड CH2CH3 काय मिळतं इथं हे कंपाऊंड मिळतं CH3C डबल बॉन्ड CH2CH3 त्याला म्हणतात आयसोब्युटिलिन डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळतं. मग इथं काय रिॲक्शन होते तर इलिमिनेशन रिॲक्शन. काय रिॲक्शन झाली इथं इलिमिनेशन रिॲक्शन. काय काय इलिमिनेट झालं तर Br आणि H. बघा एकाच कार्बनवरचं एक Br गेला आणि दुसऱ्या कार्बनवरचा H हायड्रोजन हे काय झालं इथं रिमूव्ह झालं आणि आपल्याला डबल बॉन्डेड कंपाऊंड मिळालं. मग इथं रिॲक्शन कोणती न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होण्याऐवजी कोणती रिॲक्शन होते अमोनिया असून पण तर इलिमिनेशन रिॲक्शन होते. हे फक्त तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनला सांगितले तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतरचा नेक्स्ट आहे बघा रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. आता फर्स्ट मेथड आपण कोणती बघितली तर एक्सेस ऑफ अमोनिया बाय अमोनोलायसिस रिॲक्शन. त्या रिॲक्शनचं नाव काय होतं अमोनोलायसिस रिॲक्शन किंवा त्यालाच म्हणतात अल्कायलेशन ऑफ अमोनिया असंही म्हटलं जातं. मग त्या रिॲक्शनमध्ये काय केलं आपण अल्किल हलाइड रिॲक्ट्स विथ अमोनिया NH3 एक्सेस आणि अल्कोहोलिक अमोनिया सोबत रिॲक्ट झाल्यानंतर तिथं आपल्याला काय मिळतात प्रायमरी अमाइन्स. जर एक्सेस तुम्ही NH3 नाही यूज केलं तर काय होऊ शकतं प्रायमरी अमाइन जो आहे त्यातला NH2 ग्रुप इज अ स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल दॅन NH3. NH3 पेक्षा तो स्ट्रॉंग न्यूक्लिओफाईल असतो त्यामुळे फर्दर रिॲक्शन कंटिन्यू होते. म्हणजे सेकंडरी टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम साल्ट काय होतं तिथं मिळतं. त्यामुळं एक्सेस अमोनिया तिथं काय करावा लागतो यूज करावा लागतो. आता नेक्स्ट मेथड आहे बघा प्रिपरेशन ऑफ अमाइन्स म्हणजे NH2 प्रिपरेशनची RNH2 हा फंक्शनल ग्रुप प्रिपरेशनची नेक्स्ट मेथड कोणती आहे रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो म्हणजे आता RNO2 नायट्रो फंक्शनल ग्रुप म्हणजे NO2 त्याचं फक्त रिडक्शन करायचं NH2 मध्ये म्हणजे NO2चं कन्वर्ट NH2 मध्ये इतकंच करायचं आहे. मग बघा नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशनची रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. एकदम इझी प्रिपरेशन मेथड्स आहे त्या. रिडक्शन ऑफ nitro compound aliphatic and aromatic nitro compounds can be reduced to primary amines by using metal acid mixtures. काय यूज करायचे आहेत मेटल ॲसिड मिक्सचर. माझा ते मिक्सचर काय काय आहेत बघा एक मेटल आणि ॲसिड SN और SCl किंवा Fe और SCl. SN म्हणजे टीन मेटल असतो. SN म्हणजे कोणता टीन म्हणजेच SN SCl त्याच्यानंतर Fe SCl त्यानंतर और झिंक SCl हे मेटल दिलेत. हे मेटल यूज करून मेटल आणि ॲसिड म्हणजे ॲसिड SCl आहे आणि मेटल कोणते कोणते आहेत एकतर टीन आयर्न आणि झिंक हे मेटल यूज करून ही रिॲक्शन होते. किंवा और कॅटालायटिक हायड्रोजनेशन. तर हायड्रोजनेशन तुम्हाला माहिती आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन जिथं डबल बॉन्ड असतो किंवा कोणता ग्रुप असेल तिथं काय करतो आपण हायड्रोजन ॲड करतो. कॅटालायटिक हायड्रोजनेशन ते कशाच्या प्रेझेन्समध्ये होतं हायड्रोजनेशन H2Ni म्हणजे हायड्रोजन निकेल किंवा प्लॅटिनम और पॅलॅडियम. पण प्लॅटिनम आणि पॅलॅडियम काय असतात कॉस्टली असतात त्यामुळे जास्त करून निकेल यूज केलं जातं. और LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन इथर हे पण यूज करतात हायड्रोजनेशनसाठी हायड्रोजन ॲड करण्यासाठी. कॅटालायटिक हायड्रोजनेशनमध्ये LiAlH4 याला म्हणतात रिड्युसिंग एजंट. रिडक्शन म्हणजे काय असतं ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्यामुळे ॲडिशन जेव्हा हायड्रोजनची करतात त्याच्यासाठी LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हे पण काय केलं जातं यूज केलं जातं. मग ह्या रिॲक्शनमध्ये काय होतं जे ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड्स असतील. नायट्रो म्हणजे काय NO2 ग्रुप असणारे कंपाऊंड्स. आधी हे लक्षात घ्या नायट्रो कंपाऊंड्स म्हणजे काय ज्याच्यामध्ये NO2 हा फंक्शनल ग्रुप आहे असे कंपाऊंड NO2 फंक्शनल ग्रुप असणारे कंपाऊंड त्यांना म्हणतात नायट्रो कंपाऊंड. ते कसे काय यूज करायचे फक्त रिडक्शन करायचं त्याच्यामध्ये रिड्यूस करायचे आहेत. नायट्रो कंपाऊंड रिड्यूस करायचे आहेत म्हणजेच रिडक्शन करणार आहे आपण म्हणजेच काय करणार आहे हायड्रोजन ॲड करणार आहे. रिडक्शन करणार आहे म्हणजेच काय करायचं ॲडिशन ऑफ हायड्रोजन त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर मध्ये तुम्ही कॅटालायटिक हायड्रोजनेशननुसार सुद्धा करू शकता निकेल प्लॅटिनम पॅलॅडियम कॅटलिस्ट वापरून किंवा मिक्सचर ॲसिड कशाच्या मिक्सचरच्या प्रेझेन्समध्ये होतं ॲसिड आणि मेटल ॲसिडच्या मिक्सचरच्या प्रेझेन्समध्ये पण ही रिॲक्शन होते. नायट्रो कंपाऊंडच्या रिडक्शनसाठी कोणतं मिक्सचर मेटल आणि ॲसिड. मग त्याच्यामध्ये टीन आणि SCl म्हणजे SN SCl Fe SCl आयर्न आणि SCl किंवा झिंक आणि SCl हे वापरलं तरी चालतं किंवा LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड हेही यूज केलं तरी चालतं. मग आता खाली रिॲक्शन दिली बघा RNO2 + 6H किती हायड्रोजन घेतले तर 6. आता हे 6Hच्या ऐवजी तुम्ही 3H2 जरी लिहिलं तरी चालतं.
त्याचं पण काय होतं ते 6च होतात, फक्त एक सिंगल हायड्रोजन घेतला म्हणून ते ह्याच्यामध्ये टाकलाय तो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. सो 6H तसं लिहिलं तरी चालतील किंवा 3H2 काय होतात 6च H येतात. SN SCl मग काय होते रिॲक्शन बघा, दोन ह्याच्यातले 6H मधले काय होतात, दोन हायड्रोजन तिथं जातात, काय येईल RNH2 नायट्रोजन आहे तसाच राहतो, RNH2 तयार होईल. मग राहिले किती आता तिथला हा 2 ऑक्सिजन, किती 2 ऑक्सिजन, मग बाहेर काय पडतं ट्वाइस H2O. त्यामुळे रिॲक्शन बॅलन्सिंगसाठी 6 हायड्रोजन घेतलेत किंवा 3H2 लिहिलं तरी चालेल. काय होतं 2 हायड्रोजन कशामध्ये जातात तर O2ला रिप्लेस करतात, जो ऑक्सिजन रिमूव्ह रिडक्शन रिॲक्शन सगळ्यांना माहिती आहे. रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड म्हटले म्हणजे रिमूव्हल ऑफ काय करायचं ऑक्सिजन. जी रिडक्शन रिॲक्शन असते त्याच्यामध्ये काय होतं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन ॲडिशन ऑफ हायड्रोजन फक्त ॲड केले आपण. ह्या 6H मधले काय केले 2 हायड्रोजन ॲड केले, RNH2 झालं, त्यानंतर तो ऑक्सिजन आणि हे हायड्रोजन ॲज H2O काय पडतात बाहेर पडतात, टॉईस ऑफ H2O त्याच्यामध्ये बाहेर पडतं. ही रिॲक्शन आहे रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. याच्यामध्ये तुम्ही ॲलिफॅटिक पण आणि ॲरोमॅटिक पण आपल्याला तयार करता येतात. नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन करायचं आणि ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक अमाइन्स तयार करता येतात ह्या मेथडनुसार. नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अमाइन्स. अमाइनची प्रिपरेशनची नेक्स्ट मेथड कोणती तर रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड अल्किल नायट्राइल्स. कोणती बघा अल्किल सायनाइड कशाचं रिडक्शन करणार आहे आपण अल्किल सायनाइडचं. म्हणजेच कोणता ग्रुप तर C∧N. सायनाइड ग्रुप म्हणजे कोणता ग्रुप असतो C∧N किंवा त्यालाच नायट्राइल ग्रुप पण म्हणतात. जो हा C∧N ग्रुप आहे त्याला म्हणतात सायनाइड और नायट्राइल. सो रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड बघा रिॲक्शन आता काय होतं याच्यामध्ये तर प्रायमरी अमाइन्स कॅन बी ऑब्टेन्ड बाय द रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड विथ सोडियम अँड इथेनॉल. कशासोबत रिॲक्शन होते तर प्रायमरी अमाइन्स कॅन बी ऑब्टेन बाय द रिडक्शन ऑफ, ही पण काय रिडक्शन रिॲक्शनच आहे, रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड विथ सोडियम अँड इथेनॉल. सोबत रिॲक्शन करायचे सोडियम म्हणजे Na इन इथेनॉल किंवा सोडियम अँड इथेनॉल C2H5OH. इथेनॉल म्हणजे काय असणार आहे C2H5OH किंवा LiAlH4 याच्या प्रेझेन्समध्ये पण काय होते ही रिॲक्शन. ह्या रिॲक्शनला काय म्हणतात बघा मेंडिस रिॲक्शन. नेम रिॲक्शन आहे लक्षात ठेवा नेम मेंडिस रिॲक्शन. सायंटिस्टचं नाव आहे, तुम्हाला याच्यावर शॉर्ट नोट वगैरे विचारू शकतात किंवा राईट द रिॲक्शन ऑफ मेंडिस रिॲक्शन असे विचारतात. मेंडिस रिॲक्शन लिहा म्हणून विचारतील किंवा शॉर्ट नोट पण विचारतील. राईट अ शॉर्ट नोट ऑन मेंडिस रिॲक्शन. काय नाही फक्त आहे हे 2-3 लाईन स्टेटमेंट्स आहेत, ते स्टेटमेंट आणि रिॲक्शन लिहायचं सफिशियंट आहे तितकं. 2 मार्क्ससाठी वगैरे विचारू शकतात हे. आता इथं ह्या किंवा प्रिपरेशन मेथडमध्ये आता हे प्रिपरेशन मेथडमध्ये काय होतं ह्या प्रायमरी अमाइन्स काय मिळतं आपल्याला. प्रायमरी अमाइन्स कशाचं रिडक्शन होतं तर अल्किल सायनाइड म्हणजे R ग्रुप आणि C∧N ह्या ग्रुपचं काय होणार आहे रिडक्शन होणार आहे. सो रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड कशाचे काय यूज करून सोडियम अँड इथेनॉल. आता तुम्हाला माहिती आहे रिडक्शन म्हणजे काय करतो आपण ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन म्हणजे काय करायचं ॲडिशन ऑफ हायड्रोजन रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तर इथं ऑक्सिजन नाही आहे त्यामुळे फक्त आपल्याला काय करावं लागणार आहे ॲड हायड्रोजन करावे लागतील. ह्या रिॲक्शनला म्हणतात मेंडिस रिडक्शन. परत मी सांगते नाव लक्षात ठेवा मेंडिस रिडक्शन. दिस रिॲक्शन अल्सो कॅन बी ब्रॉट अबाउट बाय लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. हीच रिॲक्शन आपण सोडियम किंवा अँड इथेनॉल यूज करून पण करू शकतो किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड LiAlH4 हे यूज करून पण आपण ही रिॲक्शन करू शकतो. दोन्हीपैकी कोणताही कॅटलिस्ट यूज केला तरी चालेल कारण रिडक्शनसाठी हे रिड्युसिंग एजंट आहे LiAlH4 किंवा ह्या रिॲक्शनसाठी जी मेंडिस रिडक्शन आहे त्याच्यासाठी हा स्पेसिफिक कॅटलिस्ट आहे Na इन अल्कोहोल किंवा इथेनॉल. त्याला काय म्हणतात Na इन इथेनॉल NaC2H5OH किंवा सोडियम इन इथेनॉल. मग आता रिॲक्शन बघा खाली अल्किल सायनाइड आहे. अल्किल सायनाइड म्हणजेच RC∧N हा सायनाइड ग्रुप किंवा त्यालाच नायट्राइल पण म्हणतात. मग RC∧N तर याच्यामध्ये काय केलं रिडक्शन रिॲक्शन आहे 4H कारण आता आपल्याला काय करायचं आहे प्रायमरी अमाइन्स तयार करायचे आहेत म्हणजेच हे 2 काय करायचे आहेत डबल बॉन्ड रिड्यूस करायचे आहेत. डबल बॉन्डचं रिडक्शन करायचं आहे. मग ते कसं रिडक्शन होतं तर बघा कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच होतात आणि नायट्रोजनला 2 हायड्रोजन. हे जे आपण 4H घेतलेत 4 हायड्रोजन म्हणजेच काय असतात 4H ऐवजी तुम्ही 2H2 पण लिहू शकता. ट्वाइस H2 म्हणजेच काय ते 4H आहेत. मग आता इतर रिॲक्शन काय होते 2 बघा पहिल्यांदा स्टार्टिंगला एक सांगते एक हायड्रोजन घेतलं. एक हायड्रोजन कार्बननं घेतला, एक हायड्रोजन Hनं घेतला. मग काय होणार आता कार्बनची व्हॅलेन्सी काय बघा
किती वाढेल, हा एक R ग्रुपची 1 आणि ही एक 2 आणि इथलं डबल बॉन्ड 3 म्हणजे काय होते 5 असं होत नाही. त्यामुळे काय होणार, एक बॉन्ड रिड्यूस होईल. परत एक हायड्रोजन ॲड केले, परत इथे एक हायड्रोजन म्हणजे एक बॉन्ड निघू गेला, राहिले किती 2 बॉन्ड. परत नेक्स्ट स्टेपमध्ये अजून एक आपण हायड्रोजन ॲड केला म्हणजे नायट्रोजनला एक, कार्बनला एक. मग परत आणि काय होईल, अजून एक बॉन्ड रिड्यूस होईल म्हणजे ह्याच्यामध्ये काय राहतो, एक बॉन्ड राहतो. म्हणजे स्ट्रक्चर काय मिळतं आपल्याला, RCH2NH2. दोन्ही जे ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड्स काय होतं, रिडक्शन होतं, सिंगल बॉन्ड होतो. आणि जे आपण हायड्रोजन ॲड करतो ते कुठं ॲड करायचे, तर 2 कार्बनला आणि 2 नायट्रोजनला ॲड करून त्याचं हे काय करायचं, व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड करायचे आणि तुम्हाला त्याच्यानं काय मिळतात, प्रायमरी अमाइन्स. बघा अजून एकदा रिॲक्शन सांगते व्यवस्थित. RC ट्रिपल बॉन्ड N काय मिळालं, RC ट्रिपल बॉन्ड N अल्किल सायनाइड ग्रुप आहे, नायट्रायल ग्रुप आहे. 4H ॲड करणार, 4H म्हणजेच कार्बनला 2 आणि नायट्रोजनला 2 असे 2 हायड्रोजन आपण ॲड करणार. ते ॲड केल्यामुळे काय होतं, हा जो ह्यातले 2 बॉन्ड आहेत ते रिड्यूस होतात आणि फक्त एक सिंगल बॉन्ड येतो. इथं 2 हायड्रोजन आल्यामुळे काय होईल, RCH2NH2 हे स्ट्रक्चर मिळतं. RCH2NH2 प्रायमरी अमाइन्स. आणि ही जी मेथड आहे मेंडिस रिडक्शन प्रायमरी अमाइन्ससाठी युजफुल आहे. प्रायमरी अमाइन्स मिळवण्यासाठी ऑप्टेन प्रायमरी अमाइन्स. आणि ही कॅटलिस्ट कोणता इथं, तर सोडियम इन इथेनॉल किंवा LiAlH4. रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड नंतरची नेक्स्ट आहे बाय रिडक्शन ऑफ अमाइड. नेक्स्ट मेथड कोणती आहे प्रिपरेशनची, प्रिपरेशन ऑफ अमाइन्स कोणते, नेक्स्ट मेथड तर बाय रिडक्शन ऑफ अमाइड. कशाचं रिडक्शन करायचं, इथं अमाइड्स रिडक्शन होणार आहे. सो प्रायमरी अमाइन्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स कॅन बी ऑप्टेन बाय द रिडक्शन ऑफ अमाइड्स बाय LiAlH4 इन इथर और Na इन C2H5OH. म्हणजे Na जे आपण जी ह्याच्या आधीची रिॲक्शन बघितली, कोणती रिॲक्शन होती, अल्किल हलाइडचं रिडक्शन, सॉरी अल्किल हलाइड नाही आहे, अल्किल सायनाइड. RCN ग्रुप होता, अल्किल सायनाइडचं रिडक्शन. तिथं जे आपण कॅटलिस्ट यूज केले तेच कॅटलिस्ट आहे. तिथं फक्त कुठला फंक्शनल ग्रुप आहे, तर अमाइड फंक्शनल ग्रुपचं काय होतं, रिडक्शन होतं. त्याच्यामध्ये आपण काय रिडक्शन करून इथं पण काय मिळतात, प्रायमरी अमाइन्स. सो प्रायमरी अमाइन्स हॅव्हिंग सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, सेम नंबर ऑफ कार्बन ॲटम्स कॅन बी ऑप्टेन. म्हणजे जेवढे कार्बन ॲटम्स ह्याच्यामध्ये असतील अमाइड फंक्शनल ग्रुपमध्ये तेवढ्याच कार्बन ॲटम्स काय मिळतं आपल्याला, अमाइन मिळतं. म्हणजे जो C डबल बॉन्ड O असतो ह्याचं काय होतं, कम्प्लीट रिडक्शन होतं. म्हणजेच रिमूव्हल ऑफ काय होतं, ऑक्सिजन रिमूव्ह होतो इथं आणि हायड्रोजन तिथं काय होतात, ॲड होतात. हा जो कार्बोनिल ग्रुप आहे, ऑक्सिजन ग्रुप आहे, त्याच्यामधला C डबल बॉन्ड O हा कम्प्लिटली काय होतो, रिडक्शन होतं त्याचं. कार्बोनिल ग्रुप म्हणजे ऑक्सिजन त्याच्यातून रिमूव्ह होतो आणि हायड्रोजन काय होतात तिथं ॲड होतात. using LiAlH4 और सोडियम इन इथेनॉल Na इन C2H5OH ही रिॲक्शनमध्ये होतं. मग बघा आता खाली रिॲक्शन दिली ॲसिटामाइड. काय स्ट्रक्चर आहे, ॲसिटामाइड म्हणजे CH3 C डबल बॉन्ड O NH2 C डबल बॉन्ड O आणि NH2. आता ह्याच्यामध्ये फक्त काय असतं, हा C डबल बॉन्ड O आहे, काय आहे C डबल बॉन्ड O. आता रिडक्शन म्हणजे काय होतं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. फक्त हा ऑक्सिजन रिमूव्ह होतून तिथं हायड्रोजन ॲड होतात. मग आता बघा हा जो ऑक्सिजन आहे C डबल बॉन्ड O तो रिमूव्ह होणार आहे. मग आता कार्बनची व्हॅलेन्सी बघा ती 2 होती, C डबल बॉन्ड O म्हणजे आपल्याला 2 व्हॅलेन्सी आपण काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. मग तिथं काय करतात, 2 हायड्रोजन ॲड होतात. म्हणजेच काय होतं, CH2 काय होणार आहे, तिथं 2 हायड्रोजन ॲड होतात, CH2 आणि NH2. ह्याचं आपल्याला प्रोडक्ट मिळतं. हे NH2 काय ऑलरेडीच असतात. सो CH3 फक्त तिथं जी C डबल बॉन्ड O आहे तिथं काय होईल, तर CH2 NH2 हे प्रोडक्ट मिळतं आपल्याला. ह्याला काय म्हणतात, तर इथिल अमाइन. बघा कार्बन 2 असलेलं कार्बनच आहेत का, याच्यामध्ये जे तुमचं ॲसिटामाइड आहे, ॲसिटामाइडमध्ये पण कार्बन 2 आहेत. त्याच्यापासून मिळणारं जे अमाइन आहे, जे अमाइन आहे, अमाइड ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये पण 2 कार्बन आहेत. जे अमाइन मिळतं त्याच्यामध्ये पण काय आहेत, तर 2 कार्बन आहेत. आता जर हायड्रोजनचं बघा तेवढं, जे हायड्रोजन तुम्हाला दाखवलंय 4H म्हटले, इथं काय सांगितले 4H. मग ह्यातले 2 हायड्रोजन कुठं जाणार आहेत, CH2ला राहतील किती, 2 हायड्रोजन. मग ते H2O बाहेर पडतं, हा जो ऑक्सिजन आहे. आणि इतर राहिलेले जे 2 हायड्रोजन असतील ते काय पडतात, प्लस H2O याच्यामध्ये बाहेर पडतं. ते लिहा, तिथं लिहिलं नाही आहे, बाय प्रोडक्ट आहे ते, किंवा इथं जर लिहिलं तरी चालेल मायनस H2O, कारण ह्यातले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन बाहेर पडतो H2O. समजली का बघा रिॲक्शन. फक्त अमाइडचं काय करायचं आहे, अमाइडमध्ये कन्वर्ट करायचं आहे तसं होतं. फक्त जे C डबल बॉन्ड O आहे तिथं काय येतं, तर तो डबल बॉन्ड O निघून जातो आणि CH2 येतं, तिथं हायड्रोजन्स येतात, H2 येतं, हायड्रोजन्स फक्त येतात आणि प्रायमरी अमाइन्स इथं काय होतं आपल्याला मिळतं. मग बघा आता आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रिपरेशन मेथड बघितल्या, अजून आहेत
ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये कोणत्या बघितल्या तर फर्स्ट होती ती अल्किल हॅलाइड्सचे अमोनियासोबत रिॲक्शन, एक्सेस आणि अल्कोहोलिक अमोनिया, त्याच्यामध्ये आपल्याला प्रायमरी अमाइन्स मिळतात. त्यानंतरची जी आपण नेक्स्ट रिॲक्शन बघितली ती कोणती होती तर रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. आपण जी नेक्स्ट रिॲक्शन बघितली होती ती कोणती होती, रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड. फर्स्ट झाली अल्किल हॅलाइड्स विथ अमोनिया, त्यानंतर नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन, मग ते त्याच्यानंतरची नेक्स्ट होती ती अल्किल सायनाइडची, रिडक्शन ऑफ अल्किल सायनाइड. आणि ही जी फोर्थ आहे रिडक्शन ऑफ अमाइड्स. व्यवस्थित एकदा रिॲक्शन बघा, एकदम इझी रिॲक्शन्स आहेत, फक्त रिडक्शन रिॲक्शन्स आहेत, फक्त हायड्रोजन ॲड करतोय आणि आपण ऑक्सिजन रिमूव्ह करतोय, बाकीचं इथं काही करत नाहीये, एकदम इझी रिॲक्शन्स आहेत. तर राहिलेल्या ज्या 2 रिॲक्शन्स आहेत त्या आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. आजचं लेक्चर इथंच स्टॉप करूया. थँक्यू.